नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत, तुम्ही जर आयुष्यमान कार्ड काढण्याचा विचार करत असाल तर तुमचे कार्ड बनू शकते का, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. कोण हे कार्ड काढू शकते, ही सर्व डिटेल मी आज तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आयुष्यमान भारत योजना. सध्या लोक विविध सरकारी योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेत आहेत. योजनांच्या प्रचारावर सरकार खूप पैसा खर्च करत आहे. त्यामुळे योजना लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. आयुष्यमान भारत योजना नावाची एक योजना आहे. ही योजना भारत सरकार चालवते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचाराचा लाभ दिला जातो. लाभार्थ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलते. पण तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता का, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमची पात्रता तपासावी लागेल. जर तुम्हाला तुमचे आयुष्यमान कार्ड बनवून मोफत उपचाराचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. या योजनेसाठी कोण पात्र आहे हे आपण आज संपूर्ण जाणून घेणार आहोत. आयुष्यमान भारत योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का? तुम्हालाही जर आयुष्यमान कार्ड बनवून मोफत उपचाराचा लाभ घ्यायचा असेल तर आधी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवता येईल का नाही, ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या पात्रता यादीनुसार हे लोक पात्र असतील: ग्रामीण भागात राहणारे लोक, रोजंदारीवर काम करणारे लोक, असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक, कुटुंबात एखादी व्यक्ती अपंग असेल तर त्यांना आयुष्यमान कार्ड बनवता येईल, आदिवासी किंवा निराधार असल्यास, अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिळणारे फायदे कोणते ते आपण आज बघून घेऊ. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र असलेल्यांचे आयुष्यमान कार्ड बनवले जाते. तुम्ही या कार्डद्वारे नोंदणीकृत रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतात. सध्या या कार्डाची मर्यादा वर्षाला 5 लाख रुपये एवढी देण्यात आली आहे. म्हणजे तुम्हाला वर्षामध्ये 5 लाख रुपये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचारासाठी दिले जातात. तर तुम्हाला उपचारासाठी खर्च लागला तर तुम्ही आयुष्यमान भारत कार्डद्वारे 5 लाख रुपये पर्यंत खर्च काढू शकतात. आयुष्यमान कार्ड असे बनवायचे. जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जावे लागेल. सार्वजनिक सेवा केंद्रात जा आणि संबंधित अधिकाऱ्याला भेटा. ते तुमच्या पात्रता तपासतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्रे द्यावे लागतील. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून तुमचा अर्ज सबमिट केला जाईल आणि त्या काही दिवसातच आयुष्यमान कार्ड तुमच्या हातात येईल. तर अशा प्रकारे तुम्ही आयुष्यमान कार्डसाठी पात्र असाल का, ही संपूर्ण डिटेल आपण आज बघितलेली. तर सर्वांनी नक्की आयुष्यमान कार्ड बनवून घ्या. तुमच्या आजी बाबा, तुमच्या घरातली प्रत्येक व्यक्तीसाठी आयुष्यमान कार्ड हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर सर्वांनी आयुष्यमान कार्ड नक्की बनवून घ्या आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.